अगर हमें बुद्ध धम्म का संस्कार चाहिए तो बुद्धा और उनके धम्म उसी के ही माध्यम से मिलने वाला है। तो जैसे संस्कार हमें बहुत बार ऐसा लगता है कि बाहर से मिलेगा, अगर बुद्धा और उनका धम्म बार बार पढ़ेंगे तो वहाँ पे हमें ये देखने को यही मिलता है कि सबसे पहले तुम्हें जो बाबा साहब ने जो भूमिका बताए हैं उसी में जैसे आप देख सकते कि जैसे बाबा साहब अम्बेडकर उसको पढ़ने का बहुत आदत था, है ना, 18 घंटे। तो ये आदत ऐसे ही नहीं लगा क्योंकि बचपन से ही उसके जो पिताजी है सकपाल जी वो पढ़ने के लिए जो है उनको प्रेरित करते थे। तो हम तो अपने बच्चों को कभी प्रेरित नहीं करते हैं। और जैसे जो बच्चों को पढ़ने के लिए जो है प्रेरणा देना, और साथ ही साथ जैसे बाबा साहब जो अम्बेडकर द्वारा जो लिखित बुद्ध और उनके धम्म, यहाँ से हम बहुत कम लोग संस्कार नहीं लेते हैं। कि जैसे जब आप सिद्धार्थ का जो है बचपन का जीवन शैली देखेंगे तो बचपन से उनको प्रेम करुणा मैत्री दया का शिक्षा उसके माँ के द्वारा जो मौसी है मौसी नहीं दिया। कोई भी माँ यही चाहेगा कि मेरा ही बेटा राजा बने, लेकिन वो प्रजापति क्या चाहते थे, सिद्धार्थ ही राजा बने। उनका बेटा वो नंद का नाम तक लेते नहीं है। जब सिद्धार्थ ग्रह त्याग करके जा रहे थे तो सबसे ज्यादा तो दुखी प्रजापति ही था। उनको तो खुश होना चाहिए था कि ये जा रहा है मेरा बेटा राजा बनेगा, है ना। तो उस प्रजापति का भी बहुत बड़ा त्याग है। और साथ ही साथ जैसे जब आगे बढ़ेंगे, जब जो है यशोधरा का स्वयंवर होता है ना, उसमें से वे कुछ शिक्षा लेने योग्य है। किस प्रकार की, जैसे अभी आपके घर में कोई लड़का आता है आपके बेटी बहन देखने के लिए, आप लोग क्या पूछते हैं, काय करतात किती कामातात, है ना, ये पूछते आप लोग। ये नहीं पूछते कि कितना धम्मवान है कितना सिलवान है। हम भी जैसे व्यक्तिगत जीवन में आज आर्थिक को ज्यादा महत्व देते हैं, धम्म को महत्व नहीं दे रहे। तो यहाँ से यह देखना कि जिस प्रकार यशोधरा ने बिना किसी राजकुमारों को देखकर, सिद्धार्थ से भी ज्यादा जो है पराक्रमी मतलब जो है अमीर लोग आए थे, लेकिन किसी को भी नहीं चुने, सिद्धार्थ को ही चुना क्योंकि वो धम्मवान था। यशोधरा ये जानते थे कि धम्मवान व्यक्ति पत्नी को सुखी जीवन दे सकता है। यहाँ से हमें शिक्षा लेने योग्य है। और साथ ही साथ जब आप आगे आगे बढ़ेंगे, जैसे राजा बिंबिसार, राजा बिंबिसार जैसा जो महान राजा, संसार में ऐसा कोई राजा नहीं बना कि जिन्होंने अपने आधा राज्य एक मित्र को देने के लिए प्रस्ताव दिया हो। कि ऐसा किसी का नाम होगा तो बता दीजिए। लेकिन राजा जो बिंबिसार है उन्होंने सिद्धार्थ को आधा राज्य देने को राजी हुए। लेकिन सिद्धार्थ वहां नहीं रुका, राज्य के लालच में नहीं रुके, है ना। कि जैसे सिद्धार्थ उस समय क्या बोले कि अच्छे कर्म करने के लिए समय का जो है राह नहीं देखना चाहिए। हम लोग राह देखते हैं कि अभी जो बेटा छोटा सा है, मुलगा जाला नातू जाला, नहीं तो इतने ना, हम समय के लिए रुकते हैं, फिर बाद में समय आपके लिए ही नहीं रुकता है। तो हमने भी नहीं रुकना है। अगर आप आगे आगे बढ़ेंगे, जैसे आनंद पिंडक का दान हो गया, उन्होंने कितना दान किया धम्म के प्रचार प्रचार के लिए, हम लोग कुछ भी नहीं करते। समय दान, समय तक हम दान नहीं कर सकते। यहाँ बाबा साहब अम्बेडकर है कि जैसे जब तक समाज के व्यक्ति लोग दान और त्याग नहीं करेंगे तब तक हमें स्वयं को या दूसरे को कुछ भी नहीं मिलेगा। आज यदि बुद्ध धम्म आप लोगों को मिला है, बाबा साहब के त्याग और बलिदान के बदौलत मिला है। क्योंकि बाबा साहब अम्बेडकर ने जब 13 अक्टूबर 1935 में यह वाला नासिक में जब बोले थे कि मैं इस धर्म में नहीं मरूंगा, तो यही सीधा संदेश था कि मैं जो है दूसरा धर्म ग्रहण करने वाला हूँ। जैसे ही बाबा साहब ने 1935 में ये स्टेटमेंट दिए कि सभी धर्म के लोग बाबा साहब के पीछे लग गए, उसका समय लगेगा बताऊंगा। तो अलग अलग उसको प्रलोभन दिया गया, धन संपत्ति देने को कहा गया, उसको पद देने के लिए कहा गया, प्रति व्यक्ति ₹1,00,000 देने को तक बताया गया। जो पटियाला के जो राजा था, है ना, जो वहां का उपेंद्र सिंह, उन्होंने बहनोई बनाने को राजी हुआ। अंबेडकर बोले कि तुम सिख धर्म में आओ, मैं तुमको अपना बहनोई बनाता हूँ। उधर हैदराबाद के निजाम, उन्होंने प्रति जितने लोग धर्म अपनाएंगे इस्लाम, हम प्रति व्यक्ति ₹1,00,000 देंगे। बाबा साहब को इतना जो है प्रस्ताव दिया। ईसाई लोगों ने प्रस्ताव दिया, दुबकी में रहने वाले जो लिंगायत समुदाय के लोग उन्होंने प्रस्ताव दिया, आर्य समाज ने प्रस्ताव दिया। लेकिन बुद्ध धम्म के लोगों ने बाबा साहब को टेलीफोन तक नहीं की कि आप हमारे धम्म स्वीकार करिए। क्योंकि तथागत बुद्ध ने जो है धम्म धम्म के कारण पहचान के लिए ही बताए। तो बाबा साहब ने जैसे इतना सब कुछ प्रस्ताव पद जो है त्याग करके बुद्ध धम्म को अपनाया। तो इस बुद्ध धम्म को पाने के बाद आज हमारे समाज को लोग आर्थिक रूप से, शैक्षणिक रूप से, हर प्रकार से आगे बढ़े, लेकिन संस्कारिक रूप से अभी तक आगे नहीं बढ़े। संस्कार से हम पीछे रह गए।
घर में होगा धम्म चक्र, बाबा साहब के फोटो मूर्ति होंगे, लेकिन संस्कार बहुत ही कम देखने को मिलता है। स्वयं को अम्बेडकरवादी बताएंगे ज्ञान भी बहुत होता है, आचरण नहीं होता है, अनुभव नहीं होता है। तो इसीलिए जैसे अभी हमें जो यहाँ से जो संस्कार है पंचशीलों के माध्यम से मिल सकता है, आचरण व्यवहार के माध्यम से घर से ही निर्माण होगा। माता पिता ही स्वयं बुद्ध विहार नहीं जाते, फिर बच्चों से हम कैसे ये करेंगे, ये उनसे कैसे अपेक्षा करेंगे मेरा बेटा बेटी सिलवान बने। सभी लोग यही अपेक्षा करते हैं हमारे समाज में, सिलवान जो है भिक्षु होना चाहिए, धम्मवान भिक्षु होना चाहिए, त्यागी भिक्षु होना चाहिए। लेकिन उसके विपरीत सबको क्या लगता है, मेरा बेटा आईएएस बनना चाहिए, इंजीनियर बनना चाहिए, डॉक्टर बनना चाहिए, एडवोकेट बनना चाहिए। किसी को लगता है मेरा बेटा बंते जी बनना चाहिए। जो अच्छे खासे बंती जी है, बुरे बंती जी के कारण अच्छे बंती जी लोगों का भी नाम बदनाम होता है। हम जब रास्ते में बंती जी को मिलते हैं, हम उनको जय भीम तक नहीं बोलते, नमो बुद्धाय तक नहीं बोलते, फिर हम बच्चों से कैसे अपेक्षा करेंगे। घर में हम जैसे जो अच्छे बंती जी उनको बुलाओ, बुद्ध धम्म का जो संस्कार है परिपूर्ण कराइए, आप समाज से पता कराए कि कौन सा बंती जी अच्छा है, कौन अच्छा शिक्षा देता है, उनको बुलाए। हम सभी को एक ही जगह में। मुझे बहुत बार लोग सवाल पूछते हैं कि कहाँ से क्या करते हैं, पूछने से पहले आई बाबा है ना, है ना, मानसिकता। मतलब माता पिता नहीं है तो बंते जी बन गया होगा, घर में कुछ नहीं है तो बंते जी बन गया होगा, यही चल रहा है। मैं तो 9वीं कक्षा से जो भिक्षु बना, ये हमारे इधर संस्कार है, सभी लोगों को भिक्षु बनना पड़ता है। अगर आप पुरुष है, अगर स्त्री भी आप बनना चाहते तो कम से कम 7 दिन के लिए हमारे इधर बनना ही बनना है, बौद्ध संस्कार है ना। कि जब छुट्टी लगता है 7 दिन के लिए भिक्षु श्रामणर बनाया जाता है, शिक्षा दिया जाता है, या चिवर पे शिक्षण ग्रहण करते हैं। हम अभी भी शिक्षण ग्रहण कर रहे हैं, जैसे सर ने बताया होगा कि हम भिक्षु का भी काम करते हैं, इधर उधर भी जाते रहते हैं। और साथ ही साथ ऐसे अगर कहीं प्रबोधन के लिए जाना हुआ, कोई संस्कारिक कार्यक्रम के लिए बुलाते, वहाँ भी जाना होता है। तो इसलिए जैसे हमें जो संस्कार है भिक्षु के माध्यम से, जो धम्म के माध्यम से, बुद्ध विहार के माध्यम से आएगा, तो बुद्ध विहार में सबसे ज़्यादा राजनीति चलता है, बहुत बुरा लगता है। मतलब वहाँ धम्मवान लोग नहीं है, जो धम्मवान नहीं, जो सिलवान नहीं, वही अध्यक्ष बनते, वही उपाध्यक्ष बनते हैं, बाकी लोग आते नहीं। आप लोग यहाँ बुद्धिस्ट है कि जैसे बाबा साहब अम्बेडकर, वो कभी धन के पीछे नहीं गया, है ना, पद के पीछे नहीं गया, संख्या के पीछे भी नहीं गया। 1956 में जब बाबा साहब अम्बेडकर यहाँ दीक्षा ले रहे थे, 67 साल पहले, नागपुर कुछ भी नहीं था। उस समय मुख्य मुख्य शहर दिल्ली, बम्बे, कलकत्ता, चेन्नई, बनारस, ये 5 मुख्य शहर था। अगर उन जगह को चुनता बाबा साहब तो 5 लाख की जगह 25 भी हो सकते थे, 30 भी हो सकते थे, शायद 50 भी हो सकते। संख्या के पीछे नहीं गए, अपने इतिहास के पीछे गए। इतिहास यहाँ सिपाए नागवंशियों का। कौन नागवंश? जिन्होंने बुद्ध धम्म को अंगीकार स्वीकार किया, संरक्षण की, प्रचार किया, और उन सभी लोगों का ही वंशज यहाँ के लोग हैं। तो यहाँ पर साथ ही साथ बाबा साहब अम्बेडकर ने सम्राट अशोक विजयादशमी इसको भी जो है पुनः जो है जीवित करके चले गए। जवळपास आपण सगळेजण शिकलेलो आहोत, शाळेत गेलोय, कॉलेजमध्ये गेलोय, आपल्या कष्टाने, आपल्या आई वडिलांच्या कष्टाने आपण शिक्षण घेतलंय, आणि शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागलं की आपण आता जगातले सर्वात मोठे ज्ञानी पुरुष झालो, आपण कुणावरतीही बोलायला मोकळे आहोत, आपण आपल्यापेक्षा मोठे लोक आहेत, आपण सगळ्यांना जनरली आपल्याला वाटतं की आपल्यापेक्षा मोठा नॉलेजेबल माणूस, ज्ञानी माणूस नाही। ती जी विनम्रता आहे, ती जी लोकांना सन्मान द्यायची जी भावना आहे, ती कुठे गेली आहे? काही दिवसांआधी मी एका सोशल मीडियावरती, जे जनरली मी बघत नाही आजकाल, फेसबुक किंवा गोष्टी आधी बघायचो, पण फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती इतक्या निगेटिव्ह गोष्टी चालतात, आणि सगळ्यात मोस्ट ऑफ द निगेटिव्ह गोष्टी आपणच घेत राहतो, आणि ते जे क्रिटिकल अनालिसिस आहे, क्रिटिसिझम आहे, लोकांना घाण बोलणं आहे, आपण जनरली घेऊन मोकळे होतो। मला वाटतं ही विनम्रता आणि आपलं जे पर्सनल वागणूक आहे ते आपण बघणं गरजेचं आहे। कितीही आपण शिकलो, हा बोल बोल असू दे, काय होत नाही, त्याला बोर होत आहे त्यामुळं। तर मी स्वतःच्या वागणुकीबद्दल बोलत होतो। जनरली आपण डॉक्टर बनतो, इंजिनियर बनतो, किंवा तुमच्या अकॅडमिक डिग्रीज घेतो, आपण IAS, IPS काय बनतो, आणि आपल्याला वाटतं आपण खूप मोठं कार्य केलं, आणि आपल्याला असं एक पावती मिळते की आपण कुणाबद्दलही बोलतो, आपण लोकांना तुच्छतेने वागवतो, आपली विनम्रता हरवतो। जिथं अहंकार आला तिथं तो माणूस संपतो पूर्णपणे।
ज्याने ज्याने बुद्धाने धम्म हे पुस्तक वाचले आहे, आम शुअर सगळ्यांनी वाचलं असं आणि वाचून त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायचा प्रयत्न केला असा. तर तुम्हाला एक जेव्हा तथागताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तथागताचे जे नवीन नवीन लोक जुळत होते, त्यावेळी वाराणसीला असताना त्याच्यासोबत सारिपुत्त आणि मोगलन हे दोन ब्राह्मण त्यावेळेचे हे जुळले. हे कसे जुळले तुम्हाला कल्पना आहे का? तर ते त्यावेळी वाराणसीला नवीन ज्ञानाच्या शोधात होते. संजय नावाचे तिथं त्यावेळी एक महान विद्वान होते, त्यांच्यासोबत होते. पण ते जे सांगत होते त्यांना त्याच्याबद्दल ज्ञान मिळत नव्हतं. ती तेवढी त्यांना काय म्हणतात त्याला सॅटिस्फॅक्शन नव्हतं त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या. तर एक दिवशी सारिपुत्त यांनी जे भगवान बुद्धाचे परिव्राजक होते अश्वजित, त्यांना बघितलं. जे परिव्राजक अश्वजित होते, एक यंग माणूस, एक यूथ माणूस, पण त्याचं वागणं, त्यांची चाल, त्यांची धीर गंभीर प्रवृत्ती हे बघून सारिपुत्त त्यांच्यावरती आकर्षित झाले, म्हणजे त्यांना इन्फ्लुएन्स झाले. हे कोण आहेत? आणि ते त्यांच्याकडे गेले. त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात, तुम्हाला कोणतं ज्ञान मिळालंय, तुमची एवढी धीर गंभीर परिस्थिती कशी आहे, तुम्ही आम्हाला सांगाल का तुम्ही कुणाचे शिष्य आहात, तुम्ही मलाही तुमच्या मार्गावरती जायचं आहे, मी तुमचा शिष्य बनवू का? तर परिव्राजक अश्वजित काय म्हणतात, त्यांना सगळं माहिती आहे, पण तरी ते म्हणतात की माझे गुरु हे शाक्य कुळातले महाश्रमण गौतम बुद्ध आहे. मला तुम्हाला ज्ञान देण्याइतपत माझी अजून लायकी नाही आहे किंवा मला अजून तेवढं नॉलेज नाही. तर आपलं व्यक्तिमत्व, आपली वागणूक कशी असावी, मी उदाहरण त्याचं एक द्यायचा प्रयत्न करतो. जेव्हा समाजामध्ये आपण जातो, आपण वावरतो, त्यामुळं आपली वागणूक, कारण बाकीचे सगळे लोक बघत असतात, आपले लोक बघत असतात, आपले मुलं बघत असतात, समाजाचे दुसरे लोक बघत असतात, आपलं पर्सनल कंडक्ट कसं असावं, मी त्याच्याबद्दल एक उदाहरण देतो. आणि त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण बुद्ध जीवनशैलीबद्दल बोलतो, तर बुद्ध जीवनशैली फक्त परिक्रम पाठ करून किंवा काय म्हणतात जे पूजेचे प्रकार आहेत ते करून संपत नाही. बुद्ध जीवनशैली म्हणजे आपण आपल्या आत्मशैलीत काय काय बदल करून आणलेला आहे. आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचे ज्या कार्यशाळा होतात, जे BDSP संघ आहे, जे मागच्या 15 वर्षामध्ये कार्य करत आहे बऱ्याच प्रमाणात, की जे बालसंस्कार किंवा गर्भसंस्कार किंवा जसं मॅडमने म्हणाले की लग्न झाल्यानंतर कसे संस्कार असावे. डॉक्टर बाबासाहेबांना वाटायचं की त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करेन. तर बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं? भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न होतं. आणि जर भारत बौद्धमय करायचा असेल तर कसं करता येईल? तर जोपर्यंत बुद्ध धर्माच्या विचारांनी प्रेरित होणारे कार्यकर्ते, प्रचारक, बौद्ध भिक्षू तयार होणार नाहीत, तोपर्यंत भारत हा बौद्धमय होणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं होतं की केवळ धम्म दीक्षा देऊन चालणार नाही, तर हा बुद्धाचा धम्म जो आहे तो या देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी तशा प्रकारचे प्रचारक, कार्यकर्ते निर्माण करणार. आणि म्हणून सेमिनरीची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती, पण ती संकल्पना पूर्ण झाली नाही. परंतु मला याचा अत्यंत आनंद होतो वाणी साहेब, की जरी एखादी संस्था उभी करून त्या संस्थेच्या माध्यमातून आपण प्रचारक निर्माण केले नाहीत, परंतु हे कार्यशाळा आयोजित करून आपण एक चालती बोलती सेमिनरी आपण हे महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे. आणि म्हणून चार भिंतीच्या आडमध्ये उभं न करता असे कार्यकर्ते ह्या कार्यशाळेतून आपण निर्माण करतात. मला असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं भारत बौद्धमय करण्याचं, त्या दिशेनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून
बाबासाहेब म्हणतात की धम्म, हा धम्म कुणाच्या हातामध्ये आहे हे महत्वाचं आहे. राज्यघटनेविषयी बाबासाहेब म्हणाले होते लोकसभेमध्ये की हे राज्यघटना किती चांगली असेल पण हिला राबवणारे वाईट असतील तर ही राज्यघटना यशस्वी होणार. पण ही राज्यघटना किती वाईट असेल, चालवणारे चांगले असतील तर ही राज्यघटना यशस्वी होईल. म्हणजे चालवणारे कोण आहेत याला जास्त महत्व आहे. आणि बौद्ध आणि धम्मा हा कितीही चांगला ग्रंथ असेल परंतु त्याला चालवणारे राबवणारे जे लोक आहेत ते कसे आहेत यावरून बौद्ध आणि धम्मा बाबासाहेबांचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून धम्म कुणाच्या हातामध्ये आहे हे महत्वाचं आहे आणि तो चांगल्या लोकांच्या हातामध्ये यावा म्हणून ही कार्यशाळा आहे. या ठिकाणी धम्म कसा आहे, चाकूसारखा आहे, दगडासारखा आहे. हा दगडाचं काय असतं की एक दगड एखाद्या पागल माणसाच्या हातामध्ये दिला तर तो काय करेल, मारून काय करेल, दुसऱ्याचं डोकं. पण हा दगड जर एखाद्या शिल्पकाराच्या हातामध्ये दिला तर तो काय करेल, त्या दगडाची मूर्ती करेल, त्याचं शिल्प घडवेल. दगड एकच आहे पण तो कुणाच्या हातामध्ये आहे हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. धम्म एकच आहे पण त्याला चालवणारे कोण आहेत हे महत्वाचं आहे. चाकू एखाद्या गुंडाच्या हातामध्ये दिलं तर तो काय करेल, तो कुणाचा खून करेल, कुणाला मारेल. तोच चाकू एखाद्या सर्जन डॉक्टरच्या हातामध्ये दिलं तर तो काय करेल, त्या चाकूनं ऑपरेशन करून त्याचा जीव वाचवेल. आणि म्हणून चाकू एकच आहे पण तो कोणत्या माणसांच्या हातामध्ये आहे याला जास्त महत्व आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आज संघाची जी स्थिती झालेली आहे की संघ कुणाच्या हातामध्ये आहे आणि म्हणून ही स्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी शिल्पकार होण्याची आवश्यकता आहे. बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी आम्हाला सर्जन होण्याची आवश्यकता आहे, डॉक्टर होण्याची आवश्यकता आहे. आणि मग धम्म कुणाच्या हातामध्ये आहे हे याला जास्त महत्वाचं आहे, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे भारत बौद्धमय करण्याची सुरुवात ही या देशाच्या राज्यकर्त्याच्या लक्षात येऊ न देता बाबासाहेबांनी केली होती. बघा, हे कोणाच्या लक्षातच आलं नाही की बाबासाहेब हे काय सुरुवात करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 ला येवलेला घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, परंतु 36 पासून तर या देशाचं स्वातंत्र्य मिळेपर्यंत या कालावधीमध्ये बाबासाहेब बौद्ध धम्माची दीक्षा घेत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. का घेत नाही? पहिले या देशाला राज्यघटना देतात, दोनही जबाबदारी बाबासाहेबांवर होती, या देशाची घटना देणं आणि दुसरं बौद्ध धम्माची दीक्षा घेणं. बौद्ध धम्मही द्यायचं आणि या देशाला राज्यघटनाही द्यायची. मग पहिले काय द्यायचं हे बाबासाहेबांनी ठरवलं. एकाच वेळी बाबासाहेब राजगृहामध्ये राज्यघटना लिहायला सुरुवात करतात आणि त्याच वेळेस बौद्ध आणि धम्म ही लिहायला सुरुवात करतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु बाबासाहेब अगोदर या देशाची राज्यघटना लिहितात. का? कारण बाबासाहेबाला माहित होतं की या राज्यघटनेच्या रूपाने या देशाला एक बौद्ध धम्माचा कायदा, बौद्ध धर्मामध्ये ज्या पद्धतीनं माणसं कसे वागतात, जगतात, वर्तणूक करतात, त्याचे कसा जीवन मार्ग आहे, हा जीवन मार्ग जो आहे तो भारतीय राज्यघटनेच्या रूपाने बाबासाहेब आंबेडकरांना लोकांना द्यायचा होता. आणि तुम्ही विचार करा की बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 पूर्वी जर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असती आणि 50 ला जर राज्यघटना लिहिली असती तर या देशातल्या सगळ्या लोकांनी बाबासाहेबांवर आरोप केला असता की बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध धर्माला अपेक्षित अशा प्रकारची राज्यघटना या देशाला देत आहेत, अशा पद्धतीचा आरोप बाबासाहेबांवर झाला असता. आणि म्हणून तो आरोप बाबासाहेबांना लावून द्यायचा नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की अगोदर राज्यघटना लिहायची आणि राज्यघटनेमध्ये अगोदर या देशातला बौद्ध धर्म आपण सांगायचा. आणि म्हणून या देशाच्या प्रिअम्बल मध्ये राज्यघटनेच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता हे शब्द कधी या देशाने कधी ऐकलेच नाही. कुठे पुराणामध्ये, कुठे महाभारतामध्ये, कुठे मनुस्मृतीमध्ये, कुठे गीतेमध्ये शब्द आहेत. हे शब्द बाबासाहेबांनी कुठून आणले? बाबासाहेबांना विचारले होते तर बाबासाहेबांनी म्हटलं की बुद्धाच्या तत्वज्ञानातून आणले.
तेव्हा हे तत्वज्ञान सांगणारं समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे मूल्य सांगणारं जे बुद्धाचं खरं तत्वज्ञान आहे, हे या राज्यघटनेच्या प्रिएम्बल मध्ये लिहिलं, ऑब्जेक्ट मध्ये लिहिलं की या राज्यघटनेची जबाबदारी काय. तर ह्या राज्यघटनेची जबाबदारी आहे जे भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये लिहिलेलं आहे, ते या देशाच्या राज्यघटनेचा उद्देश आहे. काय तर समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, लोकशाही या मूल्यांवर हा देश उभा करायचा. हे मूल्य कोणाचं होतं? हेच मूल्य भगवान गौतम बुद्धाचं होतं. हा देश कसा उभा करायचा? समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, लोकशाही, बंधुभाव, मित्रत्व, प्रज्ञा, विद्या ह्या तत्वावर उभा करायचा. म्हणजे जे तत्व, जे उद्दिष्ट भगवान बुद्धा धम्माचं होतं, ते उद्दिष्ट बाबासाहेबांनी काय केलं? राज्यघटनेमध्ये टाकून दिलं. आणि म्हणून भारत बौद्धमय होण्याची सुरुवात बाबासाहेबांनी बघा किती चाणाक्षपणे केली, हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. दुसरं, बाबासाहेबांना वाटलं की कोणताही देश जर बौद्ध धर्मी व्हायचा असेल, कोणता देश जर कोणत्या धर्माचा करायचा असेल, तर मग काय करतो आपण? तर त्या देशाचं जे राजचिन्ह असतं, ज्या देशाचा जो ध्वज असतो, तो ध्वज त्या धर्माला अधिष्ठित असला पाहिजे. हा देश बौद्ध धर्मी होता का? नाही. पण बाबासाहेबांनी काय केलं? जेव्हा या देशाचा राष्ट्रध्वज बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली, बाबासाहेबांच्या लक्षात होतं की भारत मला बौद्धमय करायचा आहे, आणि म्हणून या देशातला जो राष्ट्रध्वज आहे तो बौद्धमय असला पाहिजे. हे जे सगळे देशाचे जे ध्वज असतात ना, ते त्या देशातला धर्म जो आहे तो लोकांना सांगत असतात, तो विचार सांगत असतात की आमच्या देशाचा विचार काय, त्या ध्वजाच्या रूपाने सांगत असतात. आणि म्हणून जर या देशामध्ये बुद्ध जन्मला, तर बाबासाहेबांनी या देशाच्या राष्ट्रध्वजावर काय टाकलं? अशोक. बाबासाहेबांकडे काही नव्हतं. आता आपण काही राज्यघटनेमध्ये थोडंसं काय टाकायला म्हटलं तरी टाकत नाही. आम्हाला बौद्धांना सवलती द्या म्हटलं तरी देत नाही. पण ते बाबासाहेब एकटे होते, लक्षात ठेवा. भारत बौद्धमय करण्याची सुरुवात हे कोणाच्या लक्षात येऊ न देता या देशाच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र टाकलं, आणि हा देश बौद्धमय होण्याची सुरुवात केली बाबासाहेबांनी. एवढंच नव्हे, तर या देशाचं बौद्ध चिन्ह तयार करण्याची जेव्हा वेळ आली, तेव्हा बौद्ध चिन्ह कसं करायचं? कृष्णाचं, रामाचं, देवांचं, कुणाचं करायचं? हे बौद्ध चिन्ह हे दर्शवतं या देशाची संस्कृती, हे बौद्ध चिन्ह दर्शवतं या देशाचं तत्वज्ञान, हे बौद्ध चिन्ह दर्शवतं या देशातील विचारधारा. आणि मग जे राजा अशोकाने सारनाथ मध्ये जे 4 चिव्हाचं ते जे धम्म चक्र चिन्ह हे टाकलेलं होतं सारनाथच्या स्तूपामध्ये, ते बाबासाहेबांनी उचललं आणि ते या देशाचं बौद्ध चिन्ह करून टाकलं. बघा किती, म्हणजे बाबासाहेबांनी किती हा देश बौद्धमय होण्याची सुरुवात केली, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या देशाचं घोषवाक्य करून टाकलं काय? हा देश पूर्ण असत्यावर उभा होता, आणि म्हणून सत्यमेव जयते, बुद्धाची संकल्पना कुठून सुरू होते? सत्यावरून. लोकांना जे काय सांगायचे सत्य सांगा, आणि या देशाचं घोषवाक्य करून टाकलं सत्यमेव. म्हणजे बाबासाहेबांनी तर हा देश बौद्धमय करण्याची किती सुरुवात केलेली आहे बघा ना. या देशाच्या राष्ट्रध्वज बुद्धाचा, या देशाचं बौद्ध चिन्ह बुद्धाचं, या देशाचं घोषवाक्य बुद्धाचं. अरे बाबासाहेबांनी जर अर्धा भारत तेव्हाच बौद्धमय करून टाकला होता, ते कोणाच्या लक्षातही आलं नव्हतं. आता मात्र आपण उपासक आहोत. प्रत्येकाला वाटतं की मी उपासक आहे. किती लोक इथे उपासक आहेत? हात वर करा बघू. उपासक कशाला म्हणतात? कोण उपासक असतो? कोणाला उपासक म्हणावे? हे बुद्धांनी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुमच्यापैकी किती लोक उपासक? छान असा सरळ हात वर करा, असा स्ट्रेट स्ट्रेट. कमी? या मॅडम, या ताई, या ना वर, या या या. संध्या राजूरकर ताई पण आपल्याला लाभलेले आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं आसन ग्रहण करावं. उपासक कोणीच नाही?
हो किंवा नाही स्पष्ट बोला. कन्फ्युजन आहे, बरोबर. पण आपण म्हणतो ना मी उपासक आहे बुद्धाची, फक्त म्हणतो, पण उपासक कसा असावा हे आपल्याला अजिबात माहिती नाही. त्या उपासकांचेच कर्तव्य काय आहेत ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. गृहस्थ धर्म काय असतो प्रत्येकाला माहिती आहे, त्याच्याविषयी मी बोलणार नाही. परंतु त्या गृहस्थाने काय करावं, कोणती मूल्य जोपासावी ह्याच्यावर आपण फोकस करूया. त्रिपिटकामध्ये त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत आणि त्या 3 पिटकापैकी सुत्त पिटकामध्ये 5 निकाय आहेत. त्या 5 निकायामध्ये खुद्दक निकाय नावाचा एक 5वा ग्रंथ आहे आणि त्या 5व्या ग्रंथामध्ये सुत्त निपात हा एक ग्रंथ आलेला आहे. तो गृहस्थांसाठी अतिशय मौल्यवान आहे, उपयोगाचा आहे आणि तो अभ्यास करण्यासाठी आहे. म्हणजे गृहस्थाने काय करावे, उपासकाने काय करावे, त्यामध्ये धम्मिक सुत्त, एक मेत्त सुत्त आणि एक महामंगल सुत्त असे 3 सुत्त अतिशय महत्त्वाचे सांगितलेले आहेत. महामंगल सुत्त सगळ्यांना माहिती आहे, माहिती आहे काय आहे, एक ओळ सांगू शकता. बहुदेवा मनुष्याच मंगलानी अचिंतयू आखंग माना सोत्तानं एतं ब्रूही मंगलम उत्तमं असं म्हटलेलं आहे. मग तिथे काय म्हणतात, देवता आणि मनुष्य यांनी तथागतांकडे जाऊन समस्या ज्या आहेत गृहस्थांच्या किंवा उपासकांच्या, त्यांना आपल्या जीवनामध्ये उपासकत्व ग्रहण केल्यावर काय करावं हे ते प्रश्न विचारतात. कोणाला कोणाला विचारतात. आता खूप दिवसापासून महामंगल सुत्त म्हणतोय ना आपण, मग पटापट उत्तर पण द्यायची, कारण आता शिकलो, भरपूर दिवस झालेत है ना. तेव्हा त्या उत्तरादाखल बुद्ध काय म्हणतात, असेवनाचं बालानं पंडितानंच सेवना पूजाचं पूजनीयानं एतं मंगलम उत्तमं म्हणतात. काय होतो याचा अर्थ, मूर्खाची संगती करू नये. कोणाची संगती करावी मग, प्रज्ञावान व्यक्तींची, ज्ञानवान पुरुषांची, योग्य मार्गदर्शन करणाऱ्यांची संगती करावी हे बुद्ध म्हणतात, मी नाही. ठीक आहे, बुद्धाचेच उपदेश मी तुम्हाला सांगते आहे. मग आपण करतो का, आपण आपल्या प्रज्ञेने तपासून पाहतो का, योग्य कोण आहे अयोग्य कोण आहे. हे जर आपण तपासून पाहिलं नाही तर आपण मूर्खांची संगती करतो आणि त्याच्यामुळे आपलं जे कुटुंब आहे ते दुःखाकडे वळतं. बरोबर आहे. आपल्या घरामध्ये अनेक समस्यांना निमंत्रण देत असतो. म्हणून मूर्ख व्यक्तीची लक्षणं काय आहेत, जो प्रमादामध्ये राहतो. प्रमाद म्हणजे समजतं का, काय होतं प्रमाद म्हणजे, आळसामध्ये राहणे, इंद्रियाच्या अधीन राहणे, पूर्णवेळ शारीरिक सुखाच्या आसक्तीमध्ये राहणे. आता शरीर आणि मन हे दोन्ही जर त्या भौतिक सुखाकडे आकर्षिले असतील तो टी व्ही पाहिल, नंतर आरामात झोपा काढेल. ध्येयहीन जीवन ज्याचं असतं त्याला म्हणतात प्रमादाचं जीवन जगणे. मग अप्रमादाचे जीवन जगणे म्हणजे काय, कुशल कर्म करणे, चांगले कर्म करणे, सज्जनांची संगती करणे. म्हणजे हे 38 मंगल जे सांगितलेले आहेत तो व्यक्ती अप्रमादी असतो. म्हणजे त्या पद्धतीने तो आचरण करत असेल तर. म्हणून ही मूर्खाची संगती न करणे, असेवनाचं बालानं म्हणजे मूर्ख. मग कोणाची संगती करायची, सुज्ञ लोकांची, चांगल्या लोकांची. आता बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध जेव्हा प्रवचनाला निघाले, धम्माचा प्रचार प्रसार करायला निघाले, त्यांनी सर्वप्रथम उपदेश कोणाला दिला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण ते त्या लेवलचे होते, त्यांना समजू शकत होतं. कोणालाही पहिले जाऊन सांगितलेलं नाही. मग ते जेव्हा प्रबुद्ध झाले, अज्ञात कौंडिन्य जो आहे तो जेव्हा एनलाइटन झाला, तेव्हा बुद्ध खूप आनंदित झाले की मला जो वारसा मिळाला, मी ज्या धम्माचा शोध घेतला त्या व्यक्तीला ते पटकन समजलं, माझ्यासारखा दुसरा व्यक्ती तयार झाला. असं कुणाला वाटलं,
तथागतांना वाटलं आणि आणखीन ऊर्जा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि अशा पद्धतीने त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार असे अनुयायी त्यांनी तयार केले त्यावेळेला. BDSSच्या माध्यमातून संस्कारित उपासक आणि उपासिका घडवण्याचं जे मोठं कार्य या नागपूर शहरामध्ये सुरू आहे, त्याकरता आपण या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि सातत्यानं पाली भाषा, बुद्धिस्ट स्टडी विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअरच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम करणारे डॉक्टर नीरज बोधी सर इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय भंतेजी आणि आदरणीय मेश्राम सर इथे उपस्थित आहेत. आणि या सभागृहामध्ये अनेक असे चेहरे आहेत ज्यांना मी ओळखते. त्याचप्रमाणे या सभागृहामध्ये उपस्थित असलेले दैनिक बहुजन सौरभचे मुख्य संपादक माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे इथे आहेत. त्याचप्रमाणे गुरुदेव युवा मंचाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारधारा बुद्धाच्या विचाराच्या मार्गाने ओबीसीमध्ये पोहोचवण्याचं काम करणारे ज्ञानेश्वर दादा रक्षक इथे आलेले आहेत. मी डॉक्टर सिद्धार्थ कांबळे सर आणि ज्ञानेश्वर दादा रक्षक यांना विनंती करते की डॉक्टर वाणी सरांच्या विनंतीला मान देऊन आपण इकडे मंचावर यावं. बोलायचं नाही आहे सर तुम्हाला, मला माहिती आहे. सर म्हणाले की मी बिलकुल बोलणार नाही, मी फक्त ऐकण्यासाठी आलेलो आहोत, त्याच्यामुळे मी बोलायचं नाही आधीच सांगते. यांच्या वतीने मीच बोलणार आहे. मी आपल्याला विनंती करायला इथे उभी आहे की जसं BDSSच्या माध्यमातून लोकांना संस्कारित करण्याचं काम सुरू आहे, तसंच लोकांना वाचण्याचा सुद्धा एक सद्गुण आपल्याजवळ असावा लागतो. वाचाल तर वाचाल, है ना. तर अशा पद्धतीनं लोकांना वाचण्यासाठी सक्षम, म्हणजे काय वाचायचं हे सांगण्यासाठी, आपण काय वाचलं पाहिजे हे सांगण्यासाठीचा उपक्रम म्हणजे दैनिक बहुजन सौरभ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, या दैनिकाच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकर, भगवान बुद्ध, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, रमाई या सर्वांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या माध्यमातून करत आहोत. तेव्हा मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की हे आपल्याकडे दुसरे वर्तमानपत्र निश्चित येत असतील, येऊ द्यात, पण दैनिक बहुजन सौरभ सुद्धा आपल्या घरी असू द्या. ही विनंती करायसाठी मी आज आपल्यासमोर उभी आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांकडे येत असेल, येतो ना बहुजन सौरभ, येतो का? हात वर करू शकता. थँक्यू. आणि ज्यांच्याकडे येत नसेल त्यांनी काहीही कमी मानून घेण्याची गरज नाही. आजपासून किंवा उद्यापासून आपलं दैनिक आपण आपल्या घरी लावू शकता. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. जे इतर वर्तमानपत्र टाकणारे हॉकर्स आहेत त्यांना सांगायचं की आमच्याकडे हे वर्तमानपत्र तुम्ही टाका, तर आपल्यापर्यंत बहुजन सौरभ पोचवेल. यावर्षी आम्ही नवीन उपक्रम सुरू केला की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आम्ही विशेषांक काढला आणि त्या विशेषांकामध्ये मॅडम सरोज वाणी यांचा थोडक्यात परिचय आम्ही करून दिलेला आहे. आतापर्यंत 2000 अंक विकले गेलेले आहेत आणि काही अंक इकडे आणलेले आहेत. आपल्यापैकी कोणाला घ्यायची इच्छा असेल तर आपण ते घेऊ शकता. विनंती वारंवार हीच आहे की आपले उपक्रम जगले पाहिजे आणि आपले उपक्रम जगतील तेव्हाच आपण त्यांना जगवू. आताच मॅडमनी सुंदर सांगितलं की संघ वाढल्याशिवाय आपली राजकीय शक्ती वाढणार नाही, राजाश्रय मिळणार नाही. असं
तुकड्यांवर जगायची आपली मानसिकता ठेवली तर आपला संघ राजाश्रय मिळवू शकणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपलं मन, आपलं मनगट, आपलं मस्तक हे बुद्धाच्या विचाराने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रगल्भ झालेलं असलं पाहिजे. आणि ते संस्कार या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळतात आहे. आपण सगळे ते ग्रहण करतो आहोत. अहो ज्याचा भरोसा देवावर, ज्याचा भरोसा देवावर आणि त्याच्या थुकाव नावावर, ज्याचा भरोसा देवावर आणि त्याच्या थुकाव नावावर, त्याचं वाळीत टाकावं घर जिथं नाही दिसत आंबेडकर, जिथं नाही दिसत आंबेडकर. त्याचं वाळीत टाकावं घर जिथं नाही दिसत आंबेडकर, जिथं नाही दिसत आंबेडकर. कारण की भाषणात नुसता डाकतोय तोफा, काही लोक भाषणात नुसत्या डाकतोय तोफा आणि इक्तू बाबाला घालतोय खेपा. त्या बह्याळाला पहिली गाडी आमचे लोक घेतात तिथं नेतात. पत्रिका लग्न असते तर पत्रिका पहिले तिथं नेऊन देतात. आमचा बाबासाहेबाचं समाजाचं त्याचं काय देणं घेणं. अरे तो मेंटल इफेक्ट असलेला माणूस पण आमचे लोक नागपूरची तर रीग लागते. आणि म्हणून भाषणाचं नुसतोय डाकतोय तोफा आणि इक्तू बाबाला घालतोय खेपा, त्या इक्तू बाबाला घालतोय खेपा. धम्माच्या नुसत्या मारतोय गप्पा, अरे धम्माच्या नुसत्या मारतोय गप्पा. नि घरात बसवतो गणपती बाप्पा, घरात बसवतो गणपती बाप्पा. आमचे सन्मान्य भीमरावजी फुसे यांना माहित आहे कुठं कुठं काय घडते. आणि म्हणून काय कामाचा असूनी नर असा, अरे काय कामाचा असूनी नर, जो असूनी पदवीधर. शिकले सवरले राजे हो. काय कामाचे असूनी नर, जे असूनी पदवीधर, त्याचं वाळीत टाकावं घर जिथं नाही दिसत आंबेडकर, जिथं नाही दिसत आंबेडकर, जिथं नाही दिसत आंबेडकर. आणि म्हणून छाती ठोकून हा जय भीम करतो, जय भीम. पण काय करतो, छाती ठोकून हा जय भीम करतो आणि मंगळवार गुरुवार उपवास धरतो, मंगळवार गुरुवार उपवास धरतो. अरे भीमामुळे एशी गाडीत फिरतो, बाबामुळे भीमामुळे एशी गाडीत फिरतो. आणि कोंबडा न बकर देवाला कापतो, कोंबडा न बकर देवाला कापतो. आपल्या जाऊनी गावावर, अरे आपल्या जाऊनी खेड्यावर, आपल्या जाऊनी गावावर करी शेषनागाचा जागर. आता शेषनागाच्या अंगात कुठून घुसते ना कुठून नाही माहित नाही. तिथेही जाते, तिथेही आपली हजेरी लावते. आपल्या जाऊनी गावावर करी शेषनागाचा जागर, अशाच वाळीत टाकावं घर जिथं नाही दिसत आंबेडकर, जिथं नाही दिसत आंबेडकर. अजून काही महाभाग आहेत ते सांगतो. अरे भीमाचा फोटो लाकेट मंदी, मोठा जात भीमाचा फोटो लाकेट मंदी, गंडेलाल धागे गळ्याच्या मंदी, गंडेलाल धागे गळ्याच्या मंदी. भीमाचा फोटो लाकेट मंदी, गंडेलाल धागे हाताच्या मंदी, गंडेलाल धागे हाताच्या मंदी. आणि बुद्ध विहारी येत नाही कधी. धम्मा आपल्या घरी हा कार्यक्रम राबतोय पण त्याच्यातही नाही दिसत. आणि बुद्ध विहारी येत नाही कधी. आणि सवलती घेण्याला साऱ्यांच्या आधी, सवलती घेण्याला साऱ्यांच्या आधी स्कॉलरशिप घेतो लेकरांना शाळेत, स्कॉलरशिप इंजिनियरची. आणि म्हणून शुभ्र वस्त्र हे अंगावर, शुभ्र वस्त्र हे अंगावर, नुसतं दिखावा गाव भर. शुभ्र वस्त्र हे अंगावर आणि नुसतं दिखावा गाव भर. त्याचं वाळीत टाकावं घर, अशाच वाळीत टाकावं घर जिथं नाही दिसत आंबेडकर, जिथं नाही दिसत आंबेडकर, जिथं नाही दिसत आंबेडकर.
ज्याचा भरोसा देवावर, अरे देवानंच तर सारा सत्यानाश केला. ज्याचा भरोसा देवावर त्याच्या थुकाव नावावर, ज्याचा भरोसा देवावर त्याच्या थुकाव नावावर, त्याचं वाळीत टाकावं घर जिथं नाही दिसत आंबेडकर, जिथं नाही दिसत आंबेडकर, जिथं नाही दिसत आंबेडकर. आपण थोडासा आढावा घेऊ की हे काय घडलं नेमकं. म्हणजे भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितला, हा धम्म कुठल्या स्वरूपाचा होता, हे जर स्वरूप आपल्या लक्षात आलं तर पुढची जी स्थिती आहे ती आपल्या लक्षात येईल. भगवान बुद्धांनी सम्यक संबोधीची प्राप्ती केली. ती कशासाठी केली, काय कारण होतं, कोणी सांगेल? गृहत्याग केला. कशासाठी केला? मी प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या. जीव वैतागला होता म्हणून केलं का? बायको सुंदर नव्हती म्हणून केला का? मुलाचा कंटाळा आला म्हणून केला का? कशासाठी केलं? हा व्हेरी गुड. दुःखातून मार्ग काढण्यासाठी, म्हणजे सुखाचा मार्ग शोधण्यासाठी आणि संसारात पुन्हा पुन्हा मनुष्य दुःखी का होतो हे शोधण्यासाठी. बरोबर आहे. मग त्या शोधार्थ ते फिरले आणि 6 वर्ष जवळपास त्यांना काहीही हाती लागलं नाही. हे बरोबर आहे ना? मग केव्हा हाती लागलं? 4 हप्त्यात, 4 आठवड्याची सम्यक संबंधी आहे. म्हणजे 4 आठवड्यामध्ये जेव्हा ते सर्व निराश झाले आणि मग त्यांनी विचार केला की आता आपण लहानपणी ध्यानाला बसत होतो आपल्या वडिलाच्या शेतामध्ये, तर त्याच टेक्निकवर, त्याच पद्धतीवर आपण लक्ष केंद्रित करावं, असा जेव्हा त्यांच्या मनात विचार आला आणि मग त्यांनी ती पद्धती एक प्रयोग म्हणून स्वीकारला. समजलं ना? आणि त्या प्रयोगात ते यशस्वी झाले. त्यांनी एक वेळ आहार ग्रहण करणं सुरू केलं. त्याच्यामुळे त्यांचे जे 5 निर्मळ मनाचे जे परिव्राजक होते, सेवा करणारे उपस्थापक, ते सोडून त्यांना सारनाथला निघून गेलेत. हे बरोबर आहे. आणि मग त्यांनी अवघ्या त्या 4 आठवड्यामध्ये स्वतःचं ते मन इतकं तयार केलं की वैशाख पौर्णिमेला त्याच्यानंतर त्यांनी सम्यक संबोधीची प्राप्ती केली. आता हे सम्यक संबोधी काय आहे? सम्यक संबोधी काय आहे? काही चमत्कार आहे का? मग काय आहे? सुखाचा मार्ग आहे, चमत्कार नाही आहे. म्हणजे ह्या जीवनात मनुष्य कुठल्या कारणामुळे दुःखी होतो, कुठल्या कारणामुळे दुःख भोगत राहतो, त्या कारणाचा शोध लावला, चिंतन केलं, मनन केलं, आहे की नाही? चित्त एकाग्र केलं, तीक्ष्ण केलं, सूक्ष्म केलं आणि ध्यानाच्या त्या अवस्थेमध्ये जाऊन त्यांनी ते सत्य शोधलं. त्याला काय म्हणतात? आर्य सत्याचं ज्ञान म्हणतात ना. असे सत्य जे श्रेष्ठ आहेत, परमश्रेष्ठ आहेत, आहे ना. दुसरा मार्ग नाही. मनुष्याच्या दुःखाला कारण आहे ना. कोणतं कारण आहे? कोणतं कारण आहे? लोभ, तृष्णा, आसक्ती. बरोबर आहे. ह्याच्यामुळे ह्या दुःखातून मग निघण्याचा मार्ग आहे. कारण हे जर लोभ गेला, तृष्णा गेली, ह्या गोष्टी जर दूर केल्या तर आपल्या जीवनात सुख येऊ शकते. आणि तो जो मार्ग आहे त्याला आपण काय म्हणतो? मध्यम मार्ग, म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. मध्यमा पटिपदा, मध्यम मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. नाहीतर मग तुम्ही तुमचे मध्यम मार्ग माहीतच आहे. थोडी नका घेऊ, जास्तही नका घेऊ, मध्यम मार्ग आहे ना. हा अपमान आहे, लक्षात ठेवा. आपण बहुत BDSPचे उपासक उपासिका, म्हणजे त्या संघात शिक्षण घेणारे उपासक उपासिका आहोत. तर तुम्ही कायम लक्षात ठेवा की कधीही अशा प्रकारे असा उपहास करायचा नाही. कारण मध्यम मार्ग हा खूप उच्च कोटीचा मार्ग आहे आणि त्याच्यात 8 अंग आहेत. पण आपण कुठल्याही गोष्टीला जेव्हा मध्यम म्हणतो, हे नका करू, ते नका करू, अति नका करू, जास्तही फटाके नका फोडू, कमी नका फोडू, थोडेसे फोडा, हे वगैरे सगळे. समजलं ना? हे अपमानजनक आहे बुद्धांच्या शिकवणुकीच्या. म्हणून कधीही असं वर्तन करायचं नाही. मध्यमा पटिपदा, मध्यम मार्ग म्हटलं तर अष्टांगिक मार्गच आपल्या डोळ्यापुढे आला पाहिजे. समजलं ना? तर हा मार्ग दिला. मग तथागतांच्या मनात विचार आला की हा मार्ग आपण लोकांना सांगावा का? कारण काय की जर मी सुखी झालो आणि ह्या परमसुखाला मी प्राप्त केलं, जर अशा प्रकारे इतरही लोकांनी जर त्या सुखाला प्राप्त केलं
तर जगाचं कल्याण होईल की वाईट होईल? कल्याण होईल ना. इतरांना द्यावं म्हणून सुरुवातीला विचार आला की नाही बा आपल्यापुरतंच राहू द्या, लोकांना समजलं नाही तर. पण दुसरी पॉझिटिव्हिटी त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी लोकांना उपदेश करावा, लोकांना शिकवावं असा एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात आला आणि त्याला जे आहे त्यांनी संमती दर्शवली की हो आता मी उपदेश करील. आता ते डिटेलमध्ये सांगत नाही कारण मग ते साहित्यामध्ये आहे सहमपती ब्रह्मा आला आणि मग त्याने विनंती केली वगैरे. ही मनाची स्थिती आहे, लक्षात ठेवा. ब्रह्मा नावाचा कोणी मनुष्य समोर आला नाही, कुठलाही ब्राह्मण समोर आला नाही. त्यांच्याच मनातला तो विचार होता, त्या विचाराला त्यांनी उपमा दिली सहमपती ब्रह्म्याची. समजलं ना? कारण तो श्रेष्ठ विचार होता, त्या विचारामुळे जगाचं कल्याण झालं. म्हणून साधारण विचार आहे का तो? नाही. म्हणून हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? तर हा विचार त्यांच्या मनात आला की आपण लोकांना द्यावं. आणि मग त्यांच्या मनात परत तो प्रश्न आला की अडाण्याला दिला तर उपयोग काय? आंधळ्याच्या हातात हिरा ठेवला तर काय उपयोग आहे? तुम्हाला सांगतो, असा आंधळा भेटला होता तथागतांना. जेव्हा त्यांच्या मनात विचार आला की आता आपण कोणाला द्यावं, तर त्यांच्या गुरूंची आठवण आली, कारण ते निर्मल चित्ताचे होते. सरांनी सांगितलं तुम्हाला, निर्मल चित्ताचे होते पूर्वीचे गुरु, ज्यांच्याकडून त्यांना काही शिक्षा मिळाली होती, करून बघण्याची इच्छा झाली होती. नंतर त्यांचा मार्ग त्यांनी सोडला होता. पण ते सत्शील प्रवृत्तीचे होते, त्यांना माहीत होतं. पण त्यांचं देहावसन झालेलं त्यांना समजलं. त्याच्यामुळे त्यांना सोडून गेलेल्या 5 परिव्राजकांची आठवण झाली. आणि मग तो जो आहे विचार त्या लोकांना सांगावं, कारण ते निर्मळ चित्ताचे आहेत. मी जर त्यांना विचार सांगितला तर लवकर समजेल, अशा भावनेने त्यांना धम्म देण्याचा विचार केला आणि त्या दिशेने निघाले. तर जसं म्हटलं ना, आंधळ्याच्या हातात हिरा दिला काही उपयोग नाही, तसा एक हिरा तिथे सापडला. त्याचं नाव काय होतं माहीत आहे? हां, आठवते का? उपक आजीवक नग्न. तो साधू नग्न झालेला होता, म्हणजे आजीवक होता. श्रमण परंपरेमध्ये फार कमी कपडे घालायचे, काही परंपरेत म्हणजे तथागतांच्या परंपरेतच कपडे घालत होते, अदरवाईज मॅक्झिमम परंपरेमध्ये नग्न राहायचे. तर तसे आजीवक साधू पण होते. तर तो आजीवक होता, चालला होता. तर बुद्धांचं अलौकिक रूप पाहून त्याला वाटलं की हा कोण आहे अद्वितीय पुरुष, त्याच्या चेहऱ्यावर एवढी आभा दिसते. तर ते त्याला विचारतात, कोण आहेस तू? यक्ष आहेस का, देव आहेस का, गंधर्व आहेस का? ठीक आहे, कोण आहे? मनुष्य आहे का, देवता आहे का? तथागत म्हणतात, यापैकी मी काहीच नाही. मी परमसुख निर्वाणाला प्राप्त केलेला, या जगातून पूर्णतः सुखी झालेला मनुष्य आहे. हवं तर तू मला काय म्हण? बुद्ध म्हण. स्वतःसाठी जे शब्द आहे, बुद्ध हे शब्द सर्वप्रथम तथागतांनी या जगाला दिला, या समाजाला दिला, या संस्कृतीला दिला. त्याच्या आधी बुद्ध शब्द माहिती नव्हता. त्यांनी म्हटलं की मी ह्या पद्धतीने प्राप्ती केलेला मनुष्य आहे आणि असा व्यक्ती दुसरा कोणीही नाही, आणि तू हवं तर मला बुद्ध म्हण. तर काय बोलला तो? असशील तू बुद्ध. आपला हात जोडला आणि निघून गेला. आलं लक्षात? जर आपल्यासारखा शहाणा असता तर काय केलं असतं? अरे बापरे, बुद्ध, मी तर कधी शब्द ऐकलाच नाही, हा काहीतरी वेगळा मनुष्य आहे, चला मला उपदेश सांगा तुम्ही, मी तुमच्याकडून धम्मश्रवण करू इच्छितो. बरोबर आहे, असं म्हटलं असतं की नाही? पण तसं म्हटलं नाही. म्हणून सांगतो, असे आंधळ्यासारखं राहायचं नाही. खऱ्या अर्थाने जे आपण बुद्धिस्ट सेमिनरीची संकल्पना केली, वर्षानुवर्ष अनेक लोकांनी नागपुराच्या बाहेर सगळ्या लोकांनी प्रयत्न केले, परंतु ते हवेतच गोष्ट 60-62 वर्षानंतर आहे. तर बुद्ध धम्म प्रचार संघाच्या वतीने दर शनिवारी रविवारी घरोघरी जाऊनच हे धम्म कार्य केले जाते आणि मागील 2007 पासून हे कार्य सुरू आहे. अपेक्षा आहे की आपण या कार्यासोबत आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जुडलेले आहात आणि आपण आमची बुद्ध धम्म प्रचार संघाच्या वतीने एक विनंती राहील की आपल्या परिसरामध्ये सुद्धा हा कार्यक्रम आपण 1-2 आठवड्यानंतर सुरू करावा, जेणेकरून दर रविवारी आपल्याला इतरांच्या घरी जाता येईल आणि आपलं जे सखोल मार्गदर्शन आहे ते सगळ्या वैयक्तिकरित्या त्या कुटुंबाला मिळेल आणि समाजाला पण मिळेल. तर धन्यवाद सर. मला असं वाटतं की वेळ भरपूर झाली, प्रतिक्रिया पण आहेत, पण मी जास्त नाही पर एकदम 1-5 मिनिटामध्ये संपवतो, मग आपण प्रतिक्रिया घेऊ आपण प्रत्येक युनिटची. तर प्रत्येक युनिटमधून आपण जे काही प्रतिनिधी स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत, बेटा थोडंसं शांत राहा, 1-5 मिनटं. हां,
5 मिनिटं, मी जास्त काही बोलणार नाही. अच्छा, मुलं सोडले का आपण? सगळे आई वडिलांकडे मुलं आले. बरं, तर एक थोडं शांत राहिले तर एक 2-3 गोष्टी शेअर करायच्या आहेत की बऱ्याच युनिटमध्ये जेव्हा आम्ही कार्यक्रमानिमित्त जातो तर त्या ठिकाणी असं लक्षात येते की जे संख्या जी आहे ते कमी जास्त होताना दिसते. म्हणजे आपण कुठेतरी धम्माच्या मार्गावर चालण्यासाठी जे लोकांना तयार करत आहोत, बाबासाहेबांचा जो खरा धम्म आहे, बाबासाहेबांनी जो सांगितलेला धम्म आहे, त्या अत्यंत चांगल्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत तिथे कुठेतरी प्रयत्नामध्ये कमी पडतो असं मला जाणवतंय. तर आपला संपर्क वाढवला पाहिजे. प्रत्येक युनिटनी आता जे युनिट आता फार जुने जुने युनिट झालेले आहेत त्या युनिटनी दुसरं युनिट कसं सुरू होईल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. कारण त्यामध्येच आपण जर एकत्रित जर अजून त्याची वाढवण्याची प्रोसेस जर सुरू केली तर मला असं वाटतं की जास्त लोकांना धम्म समजेल आणि त्याचा फायदा इतर बांधवांना पण होईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही युनिटमध्ये जेव्हा भेट देतो तर काही युनिटमधील जे लोक आहेत तर कुठेतरी आपल्या समाजामध्ये आता सकाळी पण ज्या सेशनमध्ये वेगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, वाणी सरांनी पण महत्त्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं, वाणी मॅडमनी केलं, नीरज बोधी सरांनी केलं, संदीप तामगाडगे साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं, डॉक्टर साहेबांनी केलं, असे अनेक मान्यवरांनी जे काही मार्गदर्शन केलं तर ते एक धम्म वाढवण्यासाठी सगळ्या बाबी त्यांच्या मनामधून नसल्या. त्यांनी नागालँडचं उदाहरण दिलं की समाजासाठी कसं त्यांचं डिवोशन असते, दर रविवारी ते कशा पद्धतीने त्यांच्या धर्मासाठी वेळ देतात आणि मग त्या सगळ्या गोष्टी देतात. म्हणजे त्यांचा जो काही संस्काराच्या बाबी असतात, आर्थिक बाबी असतात, त्या कशा पद्धतीने वाढवण्यासाठी प्रयत्न करतात या सगळ्या बाबी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर यासाठी तर आपण काही घेत नाही. आपल्याला माहीत आहे की आज इथे 600 जणांची नोंदी झाली. मुलं जास्त असतील कारण की आता गर्दी थोडी जास्त झाली, आपण कमीच लोकांना बोलवतो. तर प्रत्येकांनी कमीत कमी त्या युनिटमध्ये तर पुढाकार घेऊन जर कार्य केलं तर निश्चितच ते युनिट पण स्ट्रॉंग होईल आणि सोबत दुसरं युनिट कसं सुरू करता येईल यासाठी आता प्रत्येक युनिटनी स्वतःचं विचारमंथन करणं आवश्यक आहे की माझ्या परिसरामध्ये युनिट आहे तर पुढच्या परिसरामध्ये मला कसं जाता येईल, तिथल्या लोकांना कसं जोडता येईल, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल आणि शक्य झालं तर इतरही समाजातील, आता आपल्या कार्यक्रमामध्ये इतरही समाजातील येतात तर त्यांना पण आपल्याला कसं या युनिटमध्ये सहभागी करून घेता येईल. आपसामध्ये जो काही बंधुभाव आहे तो कसा वाढवता येईल हे पण आपण युनिटवाल्यांनी प्रत्येक बघितलं पाहिजे. काही ठिकाणी गोष्टी आमच्या कानावर पण आल्या की थोडा बंधुभाव कमी व्हायला लागला, लोक पुन्हा वाटेल तसं मनासारखं वागण्याला सुरुवात झाली. 1-2 युनिटमधून आला तर असं नको व्हायला. ज्यांच्या मनामध्ये ही भावना आली की मला काम स्वतःसाठी करायचं आहे, जे काही सांघिक भावना जी आहे, कारण का संघ आहे म्हणून आपण सगळे इकडे आहोत, आपल्याला माहीत असेल. नाहीतर फक्त वाणी सर न वाणी मॅडमच बसले असते, आम्ही बसलो असतो, 5 लोकच इकडे असते, बरोबर आहे. आणि सगळ्या युनिटला जर आपण या संघाच्या माध्यमातून जोडल्यामुळे आज सगळ्या युनिटला थोडंसं स्ट्रॉंगली जर बोलवलं असतं तर मला वाटतं याच्यापेक्षा 3 पटीने मोठा हॉल लागतो आपल्याला, बरोबर आहे. आणि तोही दिवाळीच्या दिवशी आणि होळीच्या पाडवेला, बरोबर आहे. म्हणजे होळीच्या दिवशी पण आपण येता ना पांढरे शुभ्र वस्त्र घालून, कोणी पण रंग टाकत नाही आपल्याला. तर ही कंटिन्युटी टिकण्यासाठी आपल्यामध्ये बंधुभाव एकामेकामध्ये असला पाहिजे. त्यासाठी वारंवार आपण आलं पाहिजे. दर शनिवारी रविवारी जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. जे जुने लोक आहेत काय करतात की जुने फार झाले की त्यांना निरुत्साह असतो आपल्या समाजामध्ये, हे काय प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन पाहिजे. जे सातत्याने चांगलं कार्य आहे ते सोडून नवीन काहीतरी पाहिजे ही भावना आहे आणि नवीन काहीच होत नाही, त्याच्यातून काहीच मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटते की या सांघिक भावनेला आपण जपलं पाहिजे. बुद्ध धम्म प्रचार संघाचं कार्य
हे प्रत्येक युनिटमध्ये चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. युनिट कसे वाढतील यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर निश्चितच हा धम्म जो काही बाबासाहेबाला अपेक्षित होतं भारत बौद्धमय करायचं, ते अपेक्षा खऱ्या अर्थाने आपल्याला पूर्ण करता येईल असं मला वाटते. आपण आपल्या बौद्ध भिक्षूकडे पुजारी म्हणून पाहायचं नाही, तर ते धम्माचे प्रचारक आहेत. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. आपणही धम्माचे प्रचारक आहोत, तेही धम्माचे प्रचारक आहे. पण फरक एवढा आहे की त्यांनी गृहत्याग करून 24 तास धम्माचा प्रचार करण्याचा संकल्प घेतला आहे, अराउंड अ क्लॉक. आपण काय करून राहिलो, आपली गृहस्थी सांभाळून धम्माचा प्रचार करून राहिलो. ते लोक गृहस्थी त्यागून धम्माचा प्रचार करून राहिले. पांढऱ्या कपड्यावर जायचं नाही. मी पांढरे कपडे घातले म्हणून मी चांगला झालो, धम्मवान झालो, शीलवान झालो, याच्यावर जायचं. तर मग काय, मी पांढरे कपडे घातले म्हणजे माझं मन असं निर्मळ आहे का, हे तुम्ही तपासाचं. तसंच एखाद्याने चिवर घातले म्हणून तो खरा भिक्खू होतो का, तर ते सुद्धा तपासाचं. तोही माणूस आहे, पण चिवरच्या आतला माणूस तुम्हाला तपासायचा असते. मान्य आहे की नाही? तुम्हाला ही तपासण्याची गोष्ट मान्य आहे की नाही? मी चिवर घेतलं, मी पांढरे कपडे घातले म्हणून तुम्ही मला निर्मळ मनाचं समजायचं काय? म्हणून तसंच एखाद्यानं जर चिवर घातला आहे तर त्याला तुम्ही निर्मळ मनाचं समजायचं का? ठीक आहे. तर जोही भिक्खू, आता दुराचारी भिक्खूचं प्रमाण आणि दुराचारी प्रचारक पांढरे कपडे घालून प्रचारक करण्याचे लोक आपल्या समाजात वाढलेले आहे. सावध राहा, अटेंड राहा, बिलकुल हुशार बना. कसं की पांढरे कपडे घालून धम्माचा प्रचार करणारे, तसेच चिवर घालून धम्माचा प्रचार करण्याची संख्या, दुराचारी संख्या वाढली आहे. ती आपल्याला काय करायची आहे? ती संख्या कमी करायची आहे, ती संख्या संपवायची आहे. ठीक आहे. BDSP संघाचा हे वर्ष जे आहे, म्हणजे दिवाळीपासून तर पुढच्या दिवाळीपर्यंत काय करायचं आहे? आपल्याला दुराचार मुक्त बौद्ध समाज निर्माण करायचा आहे. दुराचार मुक्त समाज निर्माण करायचा आहे. त्यासाठी पहिले कोणाला लक्ष करायचं? पांढरे कपडे घालण्यावाल्याला. बघा, जोही पांढरे कपडे घालते आणि तुम्हाला तोंडाने पैसे मागते, त्याला भिकारी समजायचं. काय समजलं? जोही पांढरे कपडे घालते आणि तुम्हाला पैसे मागते, त्याला काय समजायचं? आणि बौद्ध आपल्या श्रावक संघामध्ये भिकारी नसतात. ठीक आहे. जोही चिवर घालते आणि तोंडाने पैसे मागते, त्याला पण काय समजायचं? BDSP संघाने यावर्षी हा BDSP संघाचा हा निर्धार आहे. हे वर्ष या दिवाळीपासून तर पुढच्या दिवाळीपर्यंत कसं साजरं करणार आहे? ते कोणतं स्लोगन घेऊन, कोणतं लक्ष केलं त्यांनी? पांढरे कपडे आणि चिवरधारी कपडे घालून फिरणारे दुराचारी लोक पासून हा बौद्ध समाज मुक्त करणे